तर व्हिडिओ चालू केला आणि काकांना विचारलं आज एंगेजमेंट का रिसेप्शन येते. काका असे बघत होते जसे काही मी त्यांची प्रॉपर्टीज माझ्या नावावर करून घेतो आहे. आणि ते म्हटले आज एंगेजमेंट नाही आहे, रिसेप्शन आहे. मग थोड्या वेळासाठी आमच्या काळजाचा ठोकाच चुकला आणि केला आम्ही क्लायंटला फॉल आणि विचारलं नक्की कोणता हॉल आहे. ते काय इथं प्रत्येक जण डायरेक्टर होते. आता प्रत्येक जण असं घ्या तसं घ्या असं घ्या तसं घ्या, यांच्यासोबत घ्या त्यांच्यासोबत घ्या, असं चाललेलं आहे यांचं म्हणणं होतं. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत वावटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर महाराजांचं आपलं आवरून झालेलं आहे आज. आणि आपल्या हिरोने आज घेतलेली सुट्टी. मीच त्याला म्हटलं सुट्टी घे, नको जाऊ स्कूलला. मग काय रुद्र खुशच. तर अशी एक गोष्ट आहे की वनिताची परवाची स्ट्रॉबेरी आईस्क्रीम एवढी फेमस झाली आहे की माझ्या 2-3 मित्रांचा मला फोन आला. आणि माझा एक अजून एक लाडका मेहून आहे तुळजापूरचा, त्याचाही मला फोन आला की तो म्हटला की आम्ही कधी येऊ. म्हटलं कधी या, तुम्हाला वेलकमच आहे. आता बघू कधी येत आहेत ते खायला स्ट्रॉबेरीवाली आईस्क्रीम. तर छानच कौतुक आहे. वनिता म्हटली ह्याचा नक्की व्हिडिओ बनवा, मला व्हिडिओमध्ये हवं आहे. तर ठीक आहे म्हटलं चालेल, करूयात, बोलूयात. तर चला आता एका मित्राला मला भेटायला जायचं आहे. त्याची तब्येत थोडीशी बरी नाही आहे, जवळच राहतो तो. तर चला जाऊन भेटून येतो आणि मग दुपारी निघायचं आहे शूटला. आज आहे एंगेजमेंट, ट्रेडिशनलच शूट आहे. चला मग आलो, बघूया ते मग काय करतो, काय चाललंय काय नाही. काय तब्येत बरी नाही आहे त्याची. मध्ये चढायचे म्हणजे कसरतच आहे आता. आलो अहमदच्या घरी आणि घेतली जरा घोटभर कॉफी आणि मारल्या मग आम्ही गप्पा. काय झालं कसं झालं त्याला विचारपूस केली, चौकशी केली मी त्याची. की समायरा इकडे इकडे आगे इकडे म्हैसे इकडे. तू कोणत्या गाण्यावर डान्स केला सर्वांना सांग बरं. कोणत्या गाण्यावर डान्स केला? लव यू जिंदगी आणि क्युटीफायवर. तर तिने खूप छान डान्स केला आहे आणि ओढलेला तिच्या लाजती ती डान्स खूप छान करते ना. माझे व्हिडिओ बघती का तू? खरं फोटो नको बोलू, बघती तू व्हिडिओ? कुठं बघती तू माझे व्हिडिओ? हां कुठं बघती सांग की? मोबाईलवर बघती? कुणाच्या? पप्पांच्या का मम्मीच्या? अब्बू. अरे अब्बू आता एकदम ठणठणीत आहे. आता यांच्या अब्बूला बघायला आलतो मी. आमचे मित्र अहमद तांबोई. पण पप्पा बरे आहेत ना? बरे आहेत ना? आता कुठं फिरायला जायचं? तू येते का ऑफिसला यांच्या? का तुला नाही आणत नाही का तुला? तर बारकी पण माझा व्हिडिओ बघून अशीच ॲक्टिंग करते. म्हटलं मग घे मोबाईल आणि कर घरातलं ब्लॉगिंग चालू. आणि मग दाखवलं तिने घर आपलं सगळं, तिचं घर माझ्या मोबाईलमध्ये. आणि इकडे देखील माझा मोबाईल आणि केलं तिच्या घरातलं ब्लॉगिंग थोडंसं. और आजकालचे ॲक्टिव्हच आहे. सर्दीने जाम झालं तर वाटतं असं. चला जाता बघू. तर मग आता आवरून घेऊयात आणि आता निघायचे शूटला. आता वाजलेत 2:30-2:45, 2:30 वाजलेत बरोबर. आता खूप जाम सर्दी झाली मला. आता सुचत नाही आहे काय, खूप म्हणजे खूप. निघूयात आता विश्रांतवाडीला. चलो. तर मग काय आपण पोचलो विश्रांतवाडीला. इथं आता आमचे जे मित्र आहेत पंकज ते येत आहेत. आता अर्धा-पाऊण तास झाला आम्हाला इथं थांबून. तर ते कधी येत आहेत बघूयात. 3:30चा टायमिंग दिला होता पण 3:15लाच पोचलो. आता झाले साधारणतः 4-4:15 वाजले. बघू कधीपर्यंत येत आहेत ते. तर बघूयात. वाट बघता मी 1 कप चहा पण पिऊन आलो. आता बघू. मला 1 तास वाट बघायला लावून मग आला पंकज तासाभराने. मग आम्ही निघालो शूटच्या लोकेशनला. तर आपण पोचलो आता हॉलमध्ये. आता इथं काय करू, आधी सेटअप करू आणि मग क्लायंटच्या घरी जाऊ असं आमचं ठरले. चला मग आधी घेऊ आपण सेटअप करू. छान असं लोकेशन आहे. वा लोकेशन तर छान आहे. तर घेऊया सेटअप करून आधी ऑलरेडी, म्हणजे टेन्शन नको, मग धावपळ नको. कारण मग परत धावपळ होईल. त्यामुळं म्हटलं असे जवळच आहे 10 मिनिटाच्या अंतरावर घर. हे आपले पंकज. किती वाजता आहे काका? रिसेप्शन आहे काय? हॅलो रिसेप्शन आहे.
रिसेप्शन आहे का? सांगा तर रिसेप्शन आहे का? तर आता इथं आम्हाला कळलं येऊन की इथं रिसेप्शन आहे, पण आम्हाला तर सांगितलं एंगेजमेंट आहे. आता काकांनी आम्हाला सांगितलं रिसेप्शन, काकांना जास्त माहिती असेल आमच्यापेक्षा. तर आमचे पंकज दादा पण झाले चाट जरा. हां तो का एंगेजमेंट चाललं डिस्कशन आता बघू. जोकच झाला हा खूप मोठा. म्हणजे BP ठोके वाढले आमचे. काकांना माहिती नाही. बस तर एंगेजमेंटच आहे. कसं असतं भाऊ, ठोके वाढले ना? ठोके वाढले ना तुझे? ठोके वाढले का? आहे एंगेजमेंट आहे काका. हॉलवर आणि रूमची झाली एंट्री. फक्त आता विषय काय इथं प्रत्येकजण डायरेक्टर होते. आता प्रत्येकजण असं घ्या तसं घ्या असं घ्या तसं घ्या, यांच्यासोबत घ्या त्यांच्यासोबत घ्या असं चाललेलं आहे यांचं म्हणणं. आता बघू कसं काय होतं. आता काय आमचे क्लोजअप आणि मग पंकज दादा काय पोजवर पोज चालू आहेत नुसत्या आणि फुल क्रिएटिव्ह शॉट चालू आहेत. एकदम छान असे बराच वेळ भेटला फोटोशूटसाठी. आणि पंकज दादा पूर्णपणे लीडवर होते आज. तर सर्व व्यवस्थित झालं. फॅमिली पण एंट्री पण झाली व्यवस्थित, कपल वगैरे झाले आणि आता लेआउट पण बऱ्यापैकी शूट झाले. ताण लागली कारण पाण्याची सोय नाही अजून तर कार्यालयामध्ये. तर आता पाणी आपण गाडीत आणलेली आहे पंकजनी. पाणी घ्यायला मी आता आलो. आज होतं लव्ह मॅरेज, पण नवरीकडचे होते कोकणी. मग त्यांनी मांडली होती अशी पूजा. जागा वेगळीच आहे ही, पण प्रत्येक ठिकाणी अशी वेगवेगळी आम्हाला बघायलाच भेटते. पण ही छान पूजा होती आजची मांडलेली त्यांनी. निघालो आता गाडीत पेट्रोल भरू आणि मग निघूयात आपण घरी डायरेक्ट. सर्दीने जाम झालं आता खूपच डोकं वगैरे जाम झालं मला. आता काय कळलं, घरी जाऊन औषध घेतो पाहिजे. डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू. चला आता पोचलो घरी. आता औषध घेऊ, गोळ्या खाऊ आणि घरात झोपू. आजच्या व्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.